नमस्कार. आज आपण एका थरारक म्हणता येईल अशा ऐतिहासिक घटनेच्या तपशिलात जाणार आहोत. हो, प्रतापगडावरचा तो प्रसंग, शिवाजी महाराज आणि अफजल खान. अगदी. तर आपल्यासमोर ज्या नोंदी आहेत, कागदपत्र आहेत, ती काय सांगतात? म्हणजे सुरुवात कशी होते? अफजल खान निघाला विजापूरहून. बरोबर. आणि तो स्वराज्यात आला. पण त्याचं येणं म्हणजे काय म्हणतात त्याला, फक्त लष्करी हल्ला नव्हता. अच्छा, म्हणजे? नोंदी सांगतात की त्याने दहशत पसरवली, मंदिरे पाडली, गावं जाळली. हे सगळं लोकांना घाबरवण्यासाठी एक प्रकारचं मानसिक युद्ध होतं ते. लोकांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न. अगदी. आणि मग याच दरम्यान त्याने महाराजांना भेटीचं आमंत्रण पाठवलं, म्हणजे वरकरणी शांततेसाठी चर्चा. पण यात मेख होती नाही का? नोंदी का म्हणतात? अगदी बरोबर. हे आमंत्रण म्हणजे खरं तर एक सापळा होता. कागदपत्रांनुसार खानाचा हेतू स्पष्टपणे दगाबाजीचा होता. ओके. म्हणजे हे उघडं होतं की हा धोका आहे. पण मग महाराज, त्यांना याची कल्पना होती, त्यांची प्रतिक्रिया काय होती? इथेच महाराजांची रणनीती दिसते. त्यांना धोक्याची पूर्ण कल्पना होती, पण त्यांनी गडबड नाही केली. उलट खूप शांतपणे परिस्थिती हाताळली. शांतपणे? म्हणजे कसं? त्यांनी खानाच्या अटी मान्य केल्यासारखं दाखवलं, पण आतून पूर्ण तयारीत होते. हे फक्त सावध राहणं नव्हतं, हा एक धाडसी डावपेच होता. अच्छा. आणि मग तयारी काय होती नेमकी? आपण नेहमी ऐकतो चिलखत, वाघनखं. या नोंदींमध्ये काही विशेष तपशील आहे का? आहे ना. शारीरिक तयारी तर होतीच. छातीवर चिलखत हे तर नक्की, म्हणजे वाऱ्याचा धोका कमी. बरोबर. हातात वाघनखं, जी सहज दिसणार नाहीत. आणि शस्त्रांचा उल्लेख इथे थोडं वेगळेपण आहे. काय आहे? काही नोंदी स्पष्टपणे भाला म्हणतात, तर काही नोंदी कट्यार किंवा तशाच लहान शस्त्राकडे बोट दाखवतात. म्हणजे तपशिलात थोडा फरक असू शकतो. इंटरेस्टिंग. म्हणजे नक्की काय होतं हे 100% सांगता येत नाही. शक्य आहे, पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचं काय नोंदवलं माहितीये? महाराजांची मानसिक स्थिती. ओके. कशी होती? चेहऱ्यावर म्हणतात की कमालीची शांतता होती, निर्विकार भाव, पण अंगामध्ये विजेसारखी सज्जता. ही शांतताच कदाचित खानाला गाफील ठेवायला उपयोगी ठरली असेल. काय म्हणता? शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवरची जबरदस्त तयारी. अगदी. आणि मग ती भेट साजेगडच्या पायथ्याशी शामियान्यात. तो क्षण कसा वर्णन केलाय? वातावरण एकदम तंग होतं असं नोंदी सांगतात. खान शामियान्यात आला. उंचपुरा, धिप्पाड. महाराज तुलनेने थोडे लहानखुरे. खान पुढे झाला मिठी मारण्यासाठी, आणि त्याच वेळी त्याने दगा करण्याचा प्रयत्न केला. अंगरख्याखाली लपवलेल्या कट्यारीने वार केला. पण तो वार? फसला. कारण महाराज तयार होते. चिलखतामुळे वार लागला नाही आणि खानाचा डाव उघडा झाला. आणि मग? त्याच क्षणी नोंदी सांगतात की एका विजेच्या चपळाईने महाराजांनी वाघनखांचा वापर केला. खानाचा कोथळाच बाहेर काढला आणि क्रौर्याचा शेवट होता असं म्हटले. बरोबर. हे केवळ एक युद्ध नव्हतं. नोंदी सांगतात की हा एका मोठ्या धोक्याचा आणि दहशतीचा अंत होता. महाराजांच्या नंतरच्या एका पत्रात उल्लेख आहे, म्हणतात, धोका केला असता तर शत्रू जिंकलाही असता. पण मी सज्ज गेलो म्हणून इतिहास निर्माण झाला. अगदी. यातून तयारी आणि योग्य वेळी प्रतिसाद देण्याचं महत्त्व किती आहे हे समजतं. खरंय. आणि यातूनच ही कागदपत्र एक महत्वाचा विचार पुढे आणतात, जो आजही तितकाच लागू पडतो. काय विचार? की जगात असे कितीतरी लोक असतात जे वरवर मैत्रीचा, सलोख्याचा आव आणतात, पण त्यांचा आतला हेतू वेगळा असतो. म्हणजे हे केवळ इतिहासाचं वर्णन नाही, हा एक प्रकारचा इशारा आहे. बरोबर. म्हणजे इतिहासातून आजसाठीचा धडा. तर मग खरा प्रश्न उरतो, जो या नोंदींमधून आपल्या समोर येतो. काय? की आजच्या काळात अशा छुप्या धोक्यांना, अशा वरवरच्या मुखवट्यांमागे दडलेल्या इराद्यांना ओळखायला